आज आपण असं झणझणीत तोंडाला चव आणणारं पिठलं भाकर बनवणार आहोत। याला बेसनसुद्धा म्हणतात किंवा काही ठिकाणी झुणकासुद्धा म्हणतात। हे खाल्ल्यानंतर खरंच कितीही पक्वानं खाल्ली तरी या पिठल्याची सर कशालाच येत नाही। आता इथे मी तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आणि थोडंसं हिंगसुद्धा घालायचं, याच्यामुळे बेसन हे पोटाला बाधत नाही। त्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि ही याच्यामध्ये घालायची, व्यवस्थित अशी खरपूस अशी भाजून घ्यायची। त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर त्या पाण्याला व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची, म्हणजे आपलं पिठल्यामध्ये गाठी होत नाही किंवा त्या बेसनामध्ये गाठी होणार नाही आणि एकसारखं असं घोटलं जाणार। त्यासाठी इथे मी बेसन घेतलेलं आहे, फॉर्च्यूनचं विकतचंच बेसन आहे। हे पाण्यामध्ये थोडंसं भिजवून घ्यायचं। जर सुकं बेसन आपण या पाण्यामध्ये घोटलं तर त्याच्या थोड्याशा गाठी होतात, त्यासाठी आधीच पाण्यामध्ये व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर या फोडणीच्या मध्ये हे बेसन घालायचं आणि व्यवस्थित असं एकत्र वैरून घ्यायचं, म्हणजेच घोटून घ्यायचं। आणि घोटल्यानंतर थोडंसं घट्ट होतं। जेवढं तुम्हाला पातळ करायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता किंवा घट्ट करायचं असेल तर पाण्याचं प्रमाण हे थोडंसं कमी करा आणि व्यवस्थित असं घोटल्यानंतर एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे ते व्यवस्थित वाफवले जाते आणि हे तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा कोणी खिचडीसोबत सुद्धा हे बेसन खातं, खूप छान लागतं आणि तोंडाला चवसुद्धा येते। अशा साध्या सिंपल पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी इथे